तर मित्रांनो, सुरुवातीला पीक विमा योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे। सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये लाखो शेतकरी, करोडो शेतकऱ्यांना या ठिकाणी जे पीक विम्याची रक्कम मिळालेली आहे। आता पुन्हा 33% पीक विमा रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता ही 33% रक्कम तुम्हाला कशी मिळणार ते बघून घ्या। समजा एखाद्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यामध्ये 20,000 रुपये मिळालेले आहेत। आता 20,000 रुपये मिळाले असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना आता 33% जी रक्कम आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळणार आहे। म्हणजे त्या 20,000 रुपयांचे 33% करायचे तर 6,600 रुपये होतात। तर अशा प्रकारे त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये 33% रक्कम ही मिळेल। तुम्हाला पीक विम्याची पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम किती मिळालेली कमेंट करा। तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विम्याची रक्कम किती मिळालेली आहे ते सुद्धा कमेंट करा। तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नसेल ते सुद्धा कमेंट करा, जेणेकरून त्या संबंधीची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल। आता दुसरा टप्पा सुरू झालेले, वाटपसुद्धा सुरू झाले, शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यासुद्धा सुरू झालेले। दुसरा टप्पा हा 33% असणार आहे। पहिला टप्पा जो आहे 100%पैकी जेवढं नुकसान झालेलं होतं त्यानुसार देण्यात आलेला होता आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र जेवढी रक्कम मिळालेली आहे त्या रकमेच्या 33% रक्कम ही दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरित केली जात आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।